परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। खरसरस पुंडलिक वर्ग विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सच्चिदानंद स्वामी महाराज की जय। विनायकं गुरुर्नमः येषां तेन सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साकर्यं सुख्यातं ज्ञानदान परायणो विनायकं गुरुवन्दे वन्दे। ज्ञान प्रताप वचन अमृत ज्ञानेश्वर भगवान अवतीर्ण श्री रंगनाथ गुरुराज नमस्ते। पामर और विषयी पुरुषों का लक्षण। और जो ऐसे पूर्व कहा, सर्व को विषय सुख में अलम बुद्धि है, नित्य सुख को कोई चाहे नहीं, सो बने नहीं। काहे ते चारी प्रकार के पुरुष है, पामर, विषयी, जिज्ञासु और मुक्त। इस लोक के निषिद्ध और विहित भोगन विषय आसक्त जो शास्त्र संस्कार रहित पुरुष, सो पामर कही है। तो कनिष्ठ पामर है। किती उघड बोलावं साधू संतांनी। इथल्या भोगामध्ये, मृत्यूलोकीच्या भोगामध्ये फक्त भोगच चालतात, विधी नाही, निषेध नाही, चांगलं नाही, वाईट नाही, फक्त भोगायचं। ह्याला निषिद्ध, ह्याला पामर म्हणावं। कुठलाही संस्कार नाही, त्याला कुठलाही संस्कार नाही। असे संस्कार नाहीत ज्यांचा खाणं पिणं व्यवहार हे पामर। पण तुकोबाराचं पामर वेगळं पद बरं का, हे पामर वेगळे, ते लिंट दाखवले आणि हे मूर्खपणा येतं। अरे तू माणूस आहेस ना रे, अरे खायचंच खावं, प्यायचंच प्यावं, पण नाही जाय। चला, मला आता बोलायला शक्ती नाही माझ्याकडे। पामर टिप उत्तम, मध्यम और कनिष्ठ भेदते पामर तीन प्रकार। समजा कसं होते आता, आणि संवत्सर पामरामध्ये सुद्धा तीन प्रकार आहेत। विषयीमध्ये तीन, जिज्ञासूमध्ये तीन, मुक्तामध्ये तीन। आता चला एक एक ओळ घ्या एक एक। जो शास्त्रवेत्ता हुआ भी इस लोक के ही भोगन विषय आसक्त है, तो उत्तम पामर है। कोण आहे? जीवे सकळ शास्त्राचा सराव, चित्ते अंत्यची ठाऊ, आयशनी कोडीक जन्म जाऊन न पैसे माते। जीवीवर 6 शास्त्रवेद, 4 वेद, 18 पुराण सगळं जीवीवर बोलतो, पण विषय असत आहे त्याला उत्तम पामर। कारण शास्त्र आहे ना। मग हे तर तुम्हाला कळलं, साधू कोणत्या मागे उधळतात, सांगणाऱ्याच्या मागे उधळायचं नसतं। हा म्हणून तर अभंग आहे, जाऊ दे मी नाही सांगते पुढे। म्हणून उत्तम पामर ज्याला शास्त्र अध्ययन आहे, शास्त्राची माहिती आणि इतर भोगाविषयी आसक्त आहे। आता मी त्याचं नाम निर्देश करू शकत नाही, असं त्याचा अर्थ आहे। त्याच्यात पहिलं महार लोक पामर होते। दाखवायचं शास्त्र माहित असतं, पळवाटा माहित असतात, पण पहिले त्याच्या व्यवहारावरून कीर्ती होती त्याची, म्हणजे पामर शास्त्र पाहिजे। आणि उत्तम पामर शास्त्र अध्ययन केलेला, कथा कीर्तन करणाऱ्याला काय रे, कोणी सांगितलं मला काल परवा, हेलिकॉप्टर घ्यायचं होतं का, तुम्ही सांगितलं की एका कोणीतरी एका ग्रस्त मला आलेलं हेलिकॉप्टर घ्यायचं होतं। एका ग्रस्ताकडे किती कोटी ठेवले होते डोकणे, काय हेलिकॉप्टरच्या किमतीनुसार डोकणे पैसे ठेवले, काय कोटी त्यांनी दिलंच नाही। ह्याला अटकच आला। सांग आता काय करस, याला लग्न नाही झालं, जाऊ मग सगळेच माहिती द्या सोडून। हे उत्तम पामर रामाने सांगायचं, रामाने काय घेतलं जवळ, हजारो समाज राम सांगतो, तू घेतोय काय,
कोट्यावधी रुपये हेलिकॉप्टर करता घ्यायचं म्हणजे काय? सांग काय ह्यानं कोणतं पद द्यायचं म्हणून शास्त्रांची उत्तम पामर. चला पुढे. जो अशास्त्रवेत्ता हुआ, अन्य के मुख से श्रवण किए, शास्त्र के अर्थ विषय अविश्वास करिके, इस लोक के ही भूगोल विषय आसक्त है, सो मध्यम पामर है. मध्यम पामर ऐकलेलं, मोठे मोठे साधसंत ऐकलेलं, मोठे मोठे साधसंतांचे विचार मनात घेतलेले, पण ते स्वतः मेहनत नाही केलेलं, नुसतं ऐकत जाऊन ऐकलेलं आणि इतर विषयाची आसक्ती. आता इतर विषय आसक्ती म्हणजे आता काय माहीतच आहे, सगळं व्यवस्थिशीर असं वाटतं. या सगळ्या लोकांना व्यवस्थिशीर असं वाटतं म्हणून ऐकलंय शास्त्र, स्वतः काही अध्ययन केलं नाही पण ऐकलं, त्याचे संस्कार राहिले, त्याला बोलता येतं म्हणतो मध्यम पामर. असं कोण कोण आहेत मला एकांतच विचारून सांगा. आहेत की काय सांगायचं पुढं. और जो सर्वथा शास्त्र संस्कार रहित होने करी, इस लोक के ही भोग विषय आसक्त है, तो कनिष्ठ पामर है. कुठले संस्कार नाही, सगळं आचारच नाही, फक्त इथं खायचं प्यायचं लिहायचं नाही चालायचं. याला एकच अभंग तो वरायचं कनिष्ठ पामराचा. लावे खावे असावे निश्चय, लावं खावं असावं मस्तीत, एक कनिष्ठ पामर. शास्त्रच काही संस्कार नाही. चला. शास्त्र के अनुसार विषयों को भोगता हुआ, परलोक के अथवा इस लोक के भोगन के निमित्त जो कर्म करे, सो विषयी कहिए है. तो विषय आता ते शास्त्र नियमाने वागतो, अध्ययन करतो, सांगतो, कळतो बी, पण स्वर्गाला जाण्याची इच्छा आहे का नाही. जोडे ना बाबा, जोडे ना वैकुंठाला गेलं पाहिजे. आपल्याला हसायला येते, आपलं गप्प बसायचं. काय रे बघ, काय यज्ञ करता येते, अध्ययन करता येते, सगळं काही येते, पण हित असतं. परमार्थ हेतूवर आहे, हेतूवर आहे. आता काही काही बाळ येते, बाबा काही रिद्धी सिद्धीचं मंत्र सांगा आम्हाला, एवढं ज्ञान सोडलं. रिद्धी सिद्धीचं मंत्र सांगायला काय ते तुझं पाप कोणी घ्यावं. रिद्धी सिद्धीचं माणसं नरकाला जातात. हे सगळे रिद्धी सिद्धीचे माणसं असणारे, अन्नदानाचा ढीकची ढीक, पैशाचा ढीकची ढीक, त्यांना नरक आहे. हो. चला. हे कोण विषयी, कोणता विषयी, उत्तम का मध्यम विषयी. बरं. हा टीप असेल ना त्याच्यात. हा विषयी 3 प्रकार का है. आता त्याचं पामर 3 प्रकार आहे, तसा विषय सुद्धा 3 प्रकाराचा. म्हणजे त्याची भूमिका बघ कशी कशाची बघा ते. हा जो वैकुंठ किंवा ब्रह्मलोकादी की इच्छा करिके सकाम उपासना विषय प्रवृत्त भया, सो उत्तम विषयी है. बस वैकुंठाला जायचं किंवा ब्रह्मलोकाला, सत्यलोकाला जायचं, अशा रूपाने जर अध्ययन केलं, अशा रूपाने साधना जर केली तर ते उत्तम विषयी. स्वर्गाला वागतो ना देव लोकाला जाणं करता. आता ही जुने लोक होते असं, आता नवे लोक कोणीच नाही राहिले. हे जे ब्राह्मण, मारोडी, कोमटी, भाटी, कोष्टी असे जे लोक होते, त्यांना वैकुंठाला जाण्याची इच्छा. मग ती नीट वागायची, एकादशी करायचे, प्रदोष करायचे, काय जे असेल ते करायचं, पण तो विषय उत्तम विषय. कारण दुसऱ्याचे नुकसान करत आहे, आपले तपश्चर्य करत, पण हे तू कमी. आमच्या ज्ञानावर आहे काय होतं, स्वर्ग नरक वाटा या चोराच्या. त्यांना पदवी देऊन टाकली ज्ञानावर. जा, स्वर्गाला जाणार आहे चोर आहे, नरकाला जाणार चोर आहे. नरकाला जाणार उघड आहे, आणि ही जरा शावलुच्या पडत मूर्ख. अरे असं रे, ही चाळणी आहे आमच्याकडे ज्ञानावर नाही जाऊ ते. और जो स्वर्ग लोक की इच्छा करिके सकाम कर्म विषय प्रवृत्त भया, तो मध्यम विषयी. स्वर्गाला म्हणजे स्वर्ग जरा अलीकडचं आहे ना, एकटे स्वर्ग आहेत ना, सत्य रामकृष्ण वैकुंठ आणि कैलास शेवटचा टप्पा. त्याच्या खाली ब्रह्मदेवाचे लोक, त्याच्या खाली इंद्र लोक, त्याच्या खाली गौलोक, त्याच्या खाली सूर्यलोक, त्याच्या खाली तपोलोक. आता नाही सांगितले, हे खाली खाली. म्हणून स्वर्गाला जाणारा तो विषयी मध्यम आहे. का? यांचं तप असतं, पण हेतू आयोग असतो.
हे तर योग्य नाही. विषय भोगाची इच्छा ना कुठली मी नेहमी सांगलो असं ते कोणतरी म्हणलं डॉक्टर का बाबा स्पष्ट बोलतात आता है ना. 10 रुपयानं मूर्ख दूध पिणार शान का त्यापेक्षा 10 रुपयानं बरं आहे. ते स्वतःच्या घरचं तर वाटोळ करू दूध पिणार माझं सगळ्याच वाटोळ करतो. दिसायला संभवित महामूर्ख आहे हा त्याच्यापेक्षा. म्हणजे ती चांगला नाही रे त्याच्याच अपेक्षेत 10 रुपयानं स्वतःच्या देहाचा वाटोळ करेल लेकरा बाळाचा वाटोळ घराचाच वाटोळ कर. आणि 10 रुपये दूध पिणार आहे एवढ्या भाडे कसे जायचं. लोकांचे घसे रक्त पिऊन केलेच नाही. पाप बिन नाही लक्ष्मी पापाशिवाय लक्ष्मी नाहीच. एवढं महाड्या झालं कशाचा ऊस खाणले इमानदारीने वागले ती दूध पिणारी बोंब आहे. तसं नाही इथं. ते आमचे गुरुजी म्हणायचे डॉक्टर पुढं बाई घरावर बाई रोपच होत नाही त्याच्या पुढे लपणं होतच नाही. डॉक्टर पुढं घरावर बाई कसं लपवू शकत. तसं ज्ञानावराचं वर आहे पुढे तुमचं किती किंमत आहे रे काय करतात तुम्ही बरोबर कळतं ते सगळं. म्हणून स्वर्गाला जाणारे मध्यम विषयी फक्त यांचा आचार जगात चांगला बाकी हेतू काही चांगला नाही. और जो इस लोक राज्यादि भोग की इच्छा करे की पुण्य कर्म विषय प्रवृत्त भया है सो कनिष्ठ विषय. कनिष्ठ विषय म्हणजे हितले राज्य मिळावं सुख मिळावं श्रीमंती असावी बोलबाला असावं सगळं असावं हे कनिष्ठ विषय. विषय पण कनिष्ठ सगळ्यात नंबर 3. आता इथे कोण कोण आहे कशाला सांगायचं सगळे आहेत त्याच्यात. खऱ्या परमार्थाला बाळा काय सांग खऱ्या परमार्थ वेगळाच. आता साधू ही आई आहे म्हणून गुणदोषात न विचार काही ठाव दिला पाय आपले एवढंच. साधू आई आहे आणि खरी जात जन्म निवृत्त करणारी आई आहे. जन्मवृत्त मुक्त करणारी आई आहे साधू. बाकीचे त्यापर्यंत काय असेल त्यांची किंमत काय असेल. म्हणजे विषय ही कसा आहे कनिष्ठ आहे का. इथला विषयाची इच्छा करतो राज्य व्हावं श्रीमंत व्हावं जहागिरी व्हावी आरोग्य राहावं लोकांनी किंमत द्यावी लोकांनी मला चांगलं म्हणावं याच्याकरता काही वागतात. पण हे तो योग्य नाही म्हणजे विषय म्हणून त्यांचा उपयोग नाही. सांगा आता काही लोक संध्याकाळ 10च्या पुढे जप करतात आंघोळ करून. काही लोक 12च्या पुढे जप करतात. काही लोक महादेवाच्या पिंडीवर उभा राहून जप करतात रात्री 12 वाजता. काही लोक नागे वगैरे फिरून मसनोट्या जाऊन जप करतात. काय सांगा असेल तुम्हाला फिरून. आणि त्याचेही 2 ऐश्वर्य झालं. म्हणजे कसा ठरला हा कनिष्ठ विषयी. बाया सुद्धा नागून मारुतीला पाणी घालतात. होय रे आणि लय आम्हाला सगळं माहिती असतं पण प्रसंग सांगावं लागतं. कशामुळे बाया पाणी घालतात त्यांची शास्त्रीय विद्यालय यश यावं म्हणून. चला जिज्ञासु का लक्षण. आता हे झाले 2 पामर 3 विषय 3. आता जिज्ञासु म्हणजे परमार्थ करणारे 3. आता बघा इथं कोण कोण बसते ते बघा इथं. ऐसा पुरुष जिज्ञासु कहिए है कैसा पुरुष जा पुरुष को उत्तम संस्कार ते सतशास्त्र का श्रवण होवे ता उत्तम को ऐसा विवेक होवे है. विषय सुख अनित्य है जितना काल विषय सुख होवे है तब भी कोई दुख अवश्य रहे है. और परिणाम में विनाशी सुख दुख का अवश्य हेतु है. स्वल्प विराम पूर्ण विराम नाही का कुठं. बरं चल वाच. और वर्तमान काल में भी नाश के भयते दुख का हेतु है. आता कोण आहे जिज्ञासू ना. असा जिज्ञासू जो आहे ज्याला साधसंत संगती झाली ज्याला सत्संस्कार झाले सत्संग म्हणजे अध्यात्मशास्त्राचे संस्कार झाले होय ते सगळं झालं. आणि त्याला भीती पण वाटते. काय नको गर्भवास गर्भाचे दुःख काय सांगू मी पुरेपुरे हा संसार कर्म बळवंत दुस्तर असं ज्याची वृत्ती आहे. किंवा काही मी उद्धार पाळून काही कृपा करणार ऐसे तुम्ही सांगा संत जन हे एक. आणि चांगल्या महात्म्याकडून ज्याने ऐकलेलं तो त्याची अशी इच्छा आहे
विचार घ्या. संसारामध्ये नेहमी आम्ही सांगत असतो, एक कनिष्ठ विषय घेऊन, संसार ही दोन अंगाने, एक बाजू सुखाचे आणि एक बाजू दुःखाचे. ते बी अज्ञान स्वीकारून सांगतो. वास्तविक सगळं दुःखच आहे, परंतु एक बाजू सुखाचे आणि एक बाजू दुःखाचे संसार. सांगू का तुम्हाला गुरूंची भाषेत? तोंड आहे तिथं गांड आहे, सांग तिथं घाण आहे का नाही? तसं संसार एक अंगाने चांगला, एक अंगाने दुःखाचा. आणि हे ज्याला कळलं तो म्हणतो भगवान आता नको बरं का, पुरेपूर हा संसार, कर्म बळवंत दुस्तर, असाच विचारितो उत्तम अधिकारी. काय विषाद आहे? जीवना वेगळी मासून त्याचा तुका तळमळ, तैसे झाले माझ्या जीवा, कधी भेटतील काय शिवा, हे उत्तम अधिकारी. काय सांगावं? याचं दर्शन सांगता येतील, पण काय करायचं दर्शन सांगू? अरे आपल्या मनाला तपासावं, काय आवडतंय ते. आपलं मन किती टक्के ध्यानात आहे, किती टक्के संतांच्या विचारात आहे, किती टक्के आपण प्रपंचात सत्यत्व वाटत नाही, ही स्वतःच परमार्थ अंगी आहे. ही काही कळत नाही. नुसतं काहीतरी संस्काराने त्याला खरं कळल्यावर त्याला एकच नाथाने उदाहरण दिलं भागवतामध्ये. नाथाच्या सुळावर चढलेला माणूस, त्याला फाशीच दिली, सुळावर पायच खेचायचा राहिला, त्याला विचारलं काय इच्छा? काय इच्छा त्याला? सुळावर गेली, आकडा लावला घशाला, फक्त सोळा ते खोसला जातो, आकडा मरून जातो. अशा फाशीवर जळलेल्या लोकांना त्याला काय काय इच्छा? हे जसं झालं. चला आता इकडे तुम्हाला खरं सांगतो रे बाबा, हो गुरुजी सांगतो, माझे मरणाची आठवणच नाही तुम्हाला. जर तुम्हाला मरणाची आठवण राहिली तर विषयात काय तुमचं मन इकडे तिकडे फिरायला? मग मरणाच्या वेळी तळमळ. आता काय करतो? मग बैल गेला झोपा लावला आहे तो पण बघावं लागतं त्याला. मरणाच्या वेळी तळी मासा तर पडतो. हे नकळणे लोक नाही, आम्ही ह्याला सांभाळू, काय करू, काय करत त्याचे ते प्राण निघायला लागले. शारीरिक प्राण एकत्र राहिले, एक प्राण वाहतो, मग जठराग्नी मन झाला, शरीरामध्ये सगळं दुःख होतं, दुःख म्हणजे सगळा धोर होतो, कानाला काही दिसत नाही, डोळे पांढरे होतात, घाम होतो. आणि त्यावेळेस प्राण जाताना काय अवस्था होती काय सांगू, मरणाचे दुःख. म्हणून याच्याकरता मरणाचा जर तुम्हाला विचार असला, तुम्हाला अन्न नाही गोड लागायचं. इतकं वाईट आहे ते. पण कुणाला चिंता आहे मृत्यूची? मृत्यूचे समोर चित्र आहे, तो साधक आहे. असं आणि हे साधू नेहमी सांगतात, पुढे हुशार थोर आहे ओळसा, पुढे मोठा प्रतिबंध आहे. अरे क्षणभंगूर नाही भरोसा. आणखीन मी लक्षात ठेवा, उत्तम मुमुक्षूचा विचार. आणखीन विचार का, तुमचा देह कवा पडेल तुमच्या हातात आहे माहित आहे? चुटकी लागू तर शरीर पडून जात. म्हणून क्षणभंगूर नाही भरोसा. हो रे सावध, तुका बरं जरा विचार कर, सावध. थोडा माया असा जगावरचं विषयावरचं प्रेम काढून घ्या. माणसं प्रेमाने व्हायला गेले. ज्याच्यावर प्रेम करते नाचकं असतं, ज्याच्यावर प्रेम करते त्याच्या पण दुःख होत असतं. तसं नाही आहे, तसं नाही झालं. म्हणून सामग्री असल्यामुळे जोडे खावं लागतं प्रपंचाचे. खरी सामग्री काय विषयाचे जोडे खायला प्रपंचाचे. खरं प्रबळ पुण्य असल्यावर काही विषयाच आहे. माझ्या ध्येयाचे मत नाही तर कोठे स्वतःच्या ध्येयाचा विचार करत नाही, दुसऱ्याचा काय करतो तो, आणि तो उत्तम जिज्ञासू असतो. मग त्याला देव आणि त्याला साधू तयाच्या माता मी मुकुट करे, कारण तयाचे टाच मी हृदय धरे. भगवंत म्हणतात असा जो कोणी आहे त्याला मी माथावर घेतो, किंवा त्याचे पाय हृदयात घेतो. किंवा तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा तरी माझे दया पार. तुकोबाराय म्हणजे असा जो कोणी त्याची मला सेवा घडू, माझ्या पाप पुण्याला माप नाही, हे तुकोबाराय म्हणतात. तसं नाही ते. म्हणून
साधूच्या संगतीत, खऱ्या साधूच्या संगतीत, पण सांग खऱ्या साधूच्या संगतीत, ज्याला सत्शास्त्र समजलं, ज्याला जगत खोटं कळलं, जगत ज्याला अनित्य कळलं, जगत ज्याला दुःखरूप कळलं, हे ज्याच्या समोर आहे तो उत्तम जिज्ञासू. मरण ते नाही. महाराज लोक बी बोंबलत नाहीत, सांगत नाही, तर बाकीचे काय नाही. उठा सावधवारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी त्यांनी ठेवा माता, चुकवी येता जन्म मरण्याचा. काय अभंग आहे म्हणतीच की. काय पण नाही तसं झालं. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी त्यांनी ठेवा माता, चुकवी वेथा जन्म मरणाचा. तू कोण ए वेडे नामदेवरा असं कोण अभंगा साधूचा, ए उठ सावध हो, भगवंत नाव घे आणि जन्म मरण आहे ती चुकव. आणि या देही जन्म चुकतं बरं का, या देहामध्ये तुम्हाला जन्म चुकता येईल. माझ्या गुरुच्या वाचनांक तुम्हाला या देहामध्ये मरणमारी विद्या प्राप्त होईल. मरणमारी विद्या शिका. आम्ही मरणमारी विद्या शिकवतो, बाकीचं मंत्र माहीत नाही. नेहमी काळी टावणा नाम स्मरणा वाचून मरणमारी विद्या आहे. हे जर कळलं तर उद्या जर तुम्हाला मृत्यूचा जर विचार आला, वाईट वागताल, वाईट खाताल, वाईट बोलताल, मरणाच्या वेळी कोण आहे? कोणी नसतं कोणाचं. मरणाच्या वेळी कोणी कोणाचं नाही. म्हणून तुकोबा राय म्हणतात, तुका म्हणे तू सोडू नको एका चक्रपाणी वाचून ये. ही ज्याच्या मनात संस्कार आहे तो उत्तम अधिकारी आहे. आता याच्यावर किती जरी होत चाललं तर दिशा दाखवली, चला पुढे. पण ती नाही सामग्री कमी असते. नेहमी व्यवहाराचे संस्कार पुढे येतात. हे कळतंय, पण व्यवहाराचे संस्कार पुढे येतात आणि त्याच्यामुळे ह्या कळण्याला सत्व कमी होतं. आणि इकडचं प्रबल सामग्री असली ना, हे लातडीला संसार केला शेळ उर्मीचा मार, लातडीला संसार केला शेळ उर्मीचा मार. शेळ उर्मीला लातड मार, काम क्रोध लोभ मोह मधमोक्षाला लातड मारलं. अभंग म्हणावा, आपल्या मनाला विचारा काय ते. तसं नाही हे, तसं नसतं. चला बरं झालं अधिकारी प्रकरण निघालं. मी तुम्हाला दाखवणारच होतो, पण बरं झालं बघून त्याच्या इच्छा झालं. बरं बात तुम्ही नर झाले काय उपयोग नाही. नर झालं एकच आहे, जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या तुकोबारांनी काय मजा केली. जन्माचं सार्थक जर खरं पण भगवंताचं दर्शन घ्यायचं, बाकीचं नाही. काय मला व्यवहारिक भाषा बोलायचं नाही, ते सगळे बोलणारच आहेत. कशा सार्थक आहे रे? तुकोबाराचं खरं आहे का तुमचं? जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या. आणि नको माईक पदार्थ दुसरं काही नको. येरेचे माईक दुःखाची जन्मीते, त्याचं जर सोडले सगळे दुःख जण काय त्याचं पण दुःखच होतं. आता मला गुरूंचे सगळे आठवणी होतात, पण ती शब्द तुम्हाला एखाद्या वेळेस विपरीत वाटतील म्हणून मी बाजवत होतो. सांगू का? सांगूच का? बरं सांगतो. एक माझ्या सोबत असं बोलतो, गुरुजींनी सांगावं, माझ्या गुरुजींनी सांगावं. हसू येतं रे एखाद्या वेळेस, जीवाची काय दैन आहे हे तर पाहून हसू येतं. किंवा येते एखाद्या वेळेस. किती चिप कपडे घातले तर तोंडावर तर गुड्या, ह्याला काय उत्तर? असे कपडे घातले झाप नवीन सारखं, पण तोंडावर त्या गुड्याला काय करतो? आकडेला पत्ता आहे तुला? सांगायच काय याला उत्तर सांगा. भारी कपडे घातले, सगळं केलं, तुम्हाला आम्ही सगळं, पण तोंडावर गुड्याला काय उपाय? हा गोरं पीठ लावलं तरी गोरं नाही ते काळच राहणार नाही ते. आता ह्याच्यापेक्षा गुरु पुढे जात होते, त्याने ते सोबत होतं, मन नाही सोबत ते बोलायला. नाही त्यांची भाषा ते अधिकारी होते, दत्ताने काम केलं त्यांचं न सांगता, मग त्यांच्या वाणीत काय राहणार नाही. काय हसायचं येतं एखाद्या वेळेस. एखाद्या वेळेस वाटतं काय गुरुजी गेलं म्हणून आपण किती महापापी राहिलोच माग. गुरुच्या सहसा आपण गेलो असतो म्हणजे बरं वाटत होतं, पण आपलं पाप असं वाटतं एखाद्या वेळेस. परंतु त्याने दिलेलं विसरत नाही म्हणून ही तरी बरं आहे.
किती मन मूर्ख जरी असलं पण त्यांनी दिलेलं विचार विसरत नाही. म्हणून खऱ्या साधकांना ऐकल्यानंतर मरणाचे जे विचार कर. आणि आणखी त्यात एक वाक्य, किती केलं तर संसार एका दुःखाचा. चांगलं एकच उदाहरण दिलं गुरुजी. नाग तिथं समोर आहेच की, त्याचं प्रपंच आहे तिथं दुःख आहेच की. आणि हे ज्याला कळत उत्तम अधिकारी विषय हित आहे. म्हणून तुका म्हणायचं पाहिजे जातीचे. कोणत्या जातीचे? ह्या जातीचे. कोणत्या जाती साधन त्या जातीचे. कोणत्या जाती श्रवण म्हणून ज्या केलं त्या जातीचे. आणि कोणी कोणी होत असतं कीर्तन करणं, कोणी होत नसतं भजन करणं, कोणी होत नसतं. भजन कीर्तन करणं चुकीचं नाही, हे तर चुकीचं आहे म्हणून बोलायचं आहे. भजन परमार्थ जेवढे साधने तेवढे चुकीचे नाहीत पण अधिकारी नाहीत. असं ते. चला, म्हणून प्रपंचमध्ये एक अंग दुःखच आहे. इस स्थिति से विषय सुख दुःखते ग्रसा हुआ है. हाँ, अशा रीतीनं विषय सुख कसं आहे? कसं आहे? संसार दुःख म्हणून चौकडी इंगळ विसरत नाही कोटी रात्र दोस्तांमुळे. हो, एका एका विषयाने एक एकाचा घात केला आणि ते 5 विषय तुमच्या जवळ आहे. रूप या विषयाने पतंग मेला, गंध या रूपाने भुंगा मेला, रस या रूपाने मासा मेला, स्पर्श या रूपाने हत्ती मेला, आणि काय राहिलं? शब्द या रूपाने हरिण मेला. आणि हे 5 विषय तुमच्या जवळ. काय चिरत आहे? एका एका विषयाने एक मेला आहे आणि ती 5 विषय तुमच्या जवळ. हाय मजा, किती दुःख आहे रे. का? कोणाचा शब्द नीट आला थोडं हसायचं आणि प्रतिकूल आला की रडायचं. कशाला ऐकतो? सासंताचं वाण ऐक ना, कथा कीर्तन ऐक ना. कोण म्हणून तुला हे ऐक? असं म्हणजे सगळे 5 विषय तसंच आहे. याते दुःखरूप आहे. म्हणून काय दुःखरूप आहे? काय दुःखरूप आहे? विषय. काय दुःखरूप आहे? देह. काय दुःखरूप आहे? प्रपंच. एक अंग दुःखरूपच आहे ना. आणि त्याच्या पुढे जर तुम्ही विचार जर कर, दुःखच आहे सगळं. जर तुमची खरी भूमिका लागली हाताला परमार्थिक, सगळं दुःखरूप आहे. शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे सार, नाही अपवित्र शरीराचे सांगायचं काय? गरिबीची जात नाही काय सांगू मी नारायण, सांग तिथं काय ते. येताना त्याच्या आईला काय माहित आहे? जन्म तो जीव त्याला काय माहित किती दुःख आहे. येताच मान तुझ्या अडकली, येता येतं जर आडवं लिकरू आलं तर किती दुःख आहे. गर्भवती ह्याला काय दुःख आहे? जसं उकळतं पाणी आहे त्याच्यात हे लेकरू आईबापानं खाल्लेलं, आईनं खाल्लेलं अन्न पाणी त्याचं जास्त गोमूत झालेला असतो, त्या गोमूत्राच्या आदनात हे गर्भ असं उकळतो. तुम्ही पाहिलं का? हो, पाहिलं आम्ही ज्ञानोबरायचं कुमारायच्यामुळे. आम्ही पाहिलं रामदास स्वामीमुळे, आम्ही पाहिलं नाथामुळे. त्यांनी सांगितलं झालं आम्हाला आणि त्यांनी सांगितलं बिनचुकाचं आहे झालं. आम्ही पाहिलं ते सांगितलं तेच खरं आहे. आमचे आई बाप असे सर्व नेत्यांचं बरोबर आहे. आणि ते ज्यावेळेस कडकड करतात ना, आई जरा आता आला विषय, कडकड करतं आदनात पोटाच्या जठर आई बापन खाल्लेलं ते तापलेलं असतं आणि त्याचं ते जीव असा फिरतो आणि फिरायला लागलं म्हणजे ते म्हणते फिरायला, त्याला ते सहन होणं म्हणून चुकवतो. ते अग्नी तापलेलं पाणी त्या जीवाला गर्भातल्या जीवाला पोळतं, सहन होत नाही म्हणून चुकवलं जातं. कुठं चुकवतो आता तो? एवढं दुःख. आणि हे ज्याच्या डोक्यात तो उत्तम जिज्ञासू. कशाचं काय परमार्थ काय बरं आपलं नसलं काय अधिकारी. परमार्थ पोर खेळाय काही परमार्थ त्याला अधिकारीच लागतो. आणि अधिकारी दिला तुम्हाला भगवंताने, पण त्याचा दुरुपयोग व्हायला लागलाय. चला कळ उत्तम.
दुःख की निवृत्ती लौकिक उपाय ते होवे नाही. हे त्याच्याजवळ विषय असतो. लौकिक उपाय पैसा, बायका, डॉक्टर, छाछो, देवता, मंत्रतंत्र, हे सगळे याच्यामुळे दुःख निवृत्त होत नाही. 7:30 लागली, करा शनी महाराज जप. बरं करा, काय हरकत नाही. शनी महाराज जप करायला म्हणायचे तर मग काय त्या देवाचा नवस फेडा. बरं त्या देवाचा नवस फेडा. ठेच लागली, जमते का? जाता जाता ते नवस फेडायला जाते. मी नवस नाही सांगितलं काही गोष्टी, पण काय धोरण आहे मग संसार नाही. मग म्हणून म्हणतो मी चरण आठवण काय रे मग म्हणून संसार दुःख मूळ चौकडी इंगळ नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी हे दुःखाचं बांधच टाकलं, वळून टाकलं. कशाचं दुःखाचं आहे हा संसार, जन्म दुःखाचं ठिकाण आहे. सुखाचा विचार नाही कोठे. सगळं खरे. पुन्हा काय झालं? काय करा तेवढी सोनी होता का? तेवढं काम करतो ठेवली सोनी होतं नाही, ते तुझ्या हातात नाही. तुला भगवंताने मोठं उपकार केलं, पण त्याला तू विसरलाच झाला. देवाने नरदेह दिलाय झाला आणि त्याला तू विसरलास. आणि ज्याने तुम्ही देवाला विसरलात त्याचे मग त्याची फजितीला जोरात नाही. बहुतत्व संगतीने बहु पावलं फजिती. बहुतत्व संगतीने बहु पावलं फजिती. मनाच्या संगतीने संकल्प विकल्पाने फजिती. इंद्रियाच्या संगतीने विषयाच्या भोगामध्ये सुख दुःखाची फजिती. गरिबी श्रीमंतीची फजिती. साधूंच्या विचाराने तुम्हाला सगळं फजितच आहे, पण एक मोह नावाचा दोष असल्यामुळे ते तुम्हाला सुधरू देणं. एकच आहे दोष, तो कोणता? मोह नावाचा. सगळं वाटतं बरोबर वाटतं, पण अंतःकरणाच्या ठिकाणी वैराग्य नसल्यामुळे मोह सुधरू देणं. जो या देहावर उदास अशा परी उकळता जायचा बिडारे असे मला म्हणते. जो या देहावर असं उदास आहे, जसं वाटसर झाडाखाली बसलं त्याला पुढे जायचं, त्याप्रमाणे हा देह कसा आहे. जसा कोणी ठेव दिलाय, मी लगून एवढी पिशी सांभाळावं, ते नुसतं लक्ष ठेव, त्याच्याविषयी प्रेम आहे का, मोह आहे का? तसं ही देहादिक जगत त्या कक्षात आहे नाही जवळ. आणि त्याच्या जवळ ते दुःख रूप आहे असे ज्याचे उत्तम जिज्ञास असतो. किती निघतील रे? क्वचित नाही असं नाही, पण क्वचित असा एका तर आहे ना आमचे श्रीधर मामा. काय श्रीधर मामा सांगू का थोडं सांगू? श्रीधर मामा एक पाठी एकदा गुरुनी विषय पूर्ण विसरायचं नाही. खूप श्रीमंत आणि त्यांचं राहणी लई साधी. त्यांच्या काक शेला आहे उपर होता असं गोळा करून काकट मारून चालायचे. आणि त्यावेळेस 70 विद्यार्थी आमच्या वेळेस गुरुजी परभणी 70-75 विद्यार्थी आणि 2 पोते ठेवलेले मामाने. हा जसा उदार आहे ना तसा तो, पण हे कमी आहे त्यांच्यापेक्षा. मला खरं बोलायचं. आणि 2 पोते, एक चुरमुरेचं एक जाळीचं. आणि पोराला काय पोरं हो मधुकरीला वेळ आहे हे खायचं एक एक मोठ घेऊन पोहे काय म्हणतं मला येईन आता ते जाळी हे खायचं आणि जायचं. हे झालं उदारत्व. कपडा नाही त्याला कपडा, आजार झाला त्याला दवाखाना मामांचा आमचा. पण पुढे 15 एकरचा मोसंबीचा बाग पेटला. मामा कीर्तन आम्ही हे सगळं ऐकलेलं नाही, अनुभवलं त्या महात्म्याची स्थिती. आम्ही ऐकून चरित्र नाही सांगत, संगतीतले सांगतोय आम्ही. आणि पेटला 15 एकरचा बाग मोसंबीचा. पाहिला कीर्तनाचा बाजू मामा ते बाग बरं झाला बोले चक्कर चुकले आपले. तेव्हा ही होतं पुन्हा मामांची धारणा मामाचं पवित्रता सांगतो. साधू सांग काय आहे सांगू ना. आणि काशीला गेले दादा बरोबर त्यांच्या गुरुजी बरोबर काशीला गेले. दक्षिणामूर्तीच्या इकडे गेले. दक्षिणामूर्तीच्या फोटोचा हार मामाच्या घरात पडला. फोटोचा पाय पडायला गेले.
मग काही यायची जशी येईल माझ्या अंगात चित्त पांडुरंग जोरत असत ती हीच असत. काय हे उत्तम अधिकारी. मग कधी साधूंच्या विचाराने तुम्हाला समाधान होणार, हे बाकी कोण नाहीच ठिकाणी विचारायचं. त्याचं आवड आहे झालं सोपं बी आहे. चैत्र महिन्यातला वाळवंट मासा पडल्यावर त्याला तुपात ठेवलं जगल का? वाळवंट तर मरल, पण मग त्याला काय पाहिजे? पाळणेच पाहिजे. तसं काही मी उद्धार पाळून काही कृपा करिणारे ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे हा विषयीच आहे. कधी माझे मी जन्ममुक्त होईल, कधी माझी स्थिती मला प्राप्त होईल, कधी माझं सुख मला कळलं, तुम्ही संत जन एवढं सांगा मला, माझा उद्धार कसा होईल हे सांगा झालं. अशी ज्याची उठते तो उत्तम अधिकारी. खरं तर ऐकून जा, होईल त्याची होईल. खरं तर ऐका रे, कारण ही संस्कार व्हायला जाणार आहे. आपली स्थिती माणूस नका, पण खरं ऐका, बरोबर माणूस जागेवर येईल. हे आहे आम्ही खेळ लोक, हे आमचा विषय नसतो. हे खेळ लोकातले कीर्तन हे त्यात काय तर ज्याने आयुष्य 12 वर्ष काढलं. भाऊ तुम्ही होता का नाही? नंदू काका होते. नंदू काका जवळ तिथं मला सेवा आली नारायण डॉक्टरच्या प्रेमामुळे. मोठेपण नाही, गुरूंची स्थिती सांगतो. आणि सेवा केली. ते 12 वर्ष अध्ययन केलेले लोक, 12 वर्ष त्यागी लोक, ते म्हणून आम्हाला काही कळलं नाही. तर आमचे नारायण डॉक्टर मग ती तुमच्याकरता माझ्याकरता होता. नारायण डॉक्टरचा अधिकार तुला माहिती आहे, ह्यांना माहिती आहे. ती यावं लवकर म्हणजे माझं समाधान ही असं. परमार्थ हे करा रे. प्रपंच काही करीत नाही. आपला मोह सुख दुःखाला देतो. मनोमय सृष्टी सुख दुःखाला कारण. ईश्वर सृष्टी काय करते? कोणी कोणाला काय करते? तुमचं मनोराज्य जे आहे ते सुख दुःखाला कारण देते. म्हणून जिथं तिथे व्यवहार करून काय सुख दुःख होईल? ज्याच्या त्याच्या पदात जर वागलं काय सुख दुःख होईल? तुमचं पद काय तुम्हाला कळलं ना, त्यांचं पद काय त्यांना कळलं ना. चांगली तुझी माझी सांगूच का एक शब्दात सांगतो. विषय द्या, विषय आला म्हणून सांगतो बरं का. प्रपंचाची एक मांडणी गुरुनी सांगावं, शास्त्र सांगावं. पती पत्नीचा अधिकार कसा, नोकराचा गड्याचा अधिकार कसा, सासू आणि सुनेचा अधिकार कसा, गुरु शिष्याचा अधिकार कसा, सावकारांना आश्रमाचा अधिकार कसा, याच्यावर सूत्र सांगतो गुरुने सांगितलं. पहिलं सूत्र, सुनेनी सासूला लिखीची आठवण होऊन दिली असं वागावं, आणि सासूनी सुनेला माहेरची आठवण होऊ देऊ असं वागावं. सांगा आता कसं करायचं ते आहे का एक तरी तवाही जमतो. आता चला पुढं. नोकर आणि सावकार यांनी कसं कर, नोकराने आपलं कर्तव्य बिनचूक पार पाडावं, आपलं शेती आहे म्हणून, आणि मालकाने आपल्या मुलासारखं त्या नोकराला सांभाळावं. सांग कसं करायचं आहे का एक तरी ह्याच्यात. आता दुसरं कोण राहिलं? पती पत्नी. सांगतो बरं घरी सोडायचं सांगतो. पत्नीनं मालकाला यशच येऊ द्यावं असं तर करावं, आणि मालकाने पत्नीला ऊन माहीत होऊ देऊ. सांग कसं करायचं. असं आहे रे हे. ऐकून जा, खरं तर ऐकून जा. कसं आहे आता तुझ्या तपाने त्याला अपेस आलंच नाही पाहिजे, आणि त्याने तुला ऊन माहीत नाही होऊ दिलं पाहिजे. त्याचा प्रपंच आहे. आता कोण राहिलं? गुरु शिष्य. गुरु शिष्य ते आता गुरुला माहित आहे, शिष्याला माहित आहे. गुरु शिष्य सांगतोच तुम्ही, सांगतोच ते सगळं. दादांचं गुरुंचं चिंतन, गुरु शिष्याचा विचार. ते खरे साधूंचं मराठवाड्यात फजिती असते. खायची बोंब बोंब, लेची बोंब बोंब.
ते आमचे दादांची पत्नी द्वारकाबाई नाव त्यांचं, एकच पाहतं. आंघोळ करून सोहळ्यात पूजा करायची, जेवण स्वयंपाक करायचा आणि एकच अंगण नाटी. पांडुरंग बी असा खोडीला आहे ती का त्याची त्याला कळतं, आपलं काही कळत नाही त्या देवाचं. ते आईसाहेब बसल्या स्वयंपाकाला, ती नाटी वाळू घातली, तेवढीच नाटी. आलं पांडुरंग राय मला असं घेतली दादा, ती काढली नाटी दिली, गेले दादा निघून. मग काय करतो थोड्या उत्तर कोणा काय करेल. कसे कर सांगितलं मी, गुरु शिष्य असेच गुरु आणि गुरुजी सारखे शिष्य. पहिलं काही प्रसंगाने सेवा करीत ते त्यांच्याकडे 4 आणे दिले, भाजीपाला म्हणून 4 आणे 25 पैसे. तर त्या 25 पैशाचं ओझं येत नव्हतं माळवेचं, त्यावेळेचा काळ वेगळा होता ना. आणि त्याच्यातून एकच पैसा राहिला, एक नासी राहिली आणि त्याचे फुटे निघून खाल्ले गुरुजीने. आणि दादाला न विचारता 3 दिवस मीठ नाही खाल्लं. मी दादाला न विचारता हे काय केलं. दादाला विचारायला पाहिजे होतं, मी फुट्याने घेऊ का नको या पैसे भरलेले. 3 दिवस मीठ नाही खाल्लं. मग आता समजतं ना, दादा हे त्या बरोबरच विद्यार्थी, दादा हे मीठ खात नाही. ते काय म्हणलं मीठ खात नाही, धारा लागल्या डोळ्याला. अरे झालं काय पण ही गुरु शिष्याला म्हणावं, झालं काय कुठं सांगता यायला लागलं. पण सांगितलं की मी असं असं केलं. अरे वेड्या, बापट सृष्टीच मुलाचीच असती आणि तो काय असं गुन्हा केला. हे सगळं तुझंच आहे ना, तू माझं नाहीस का. मग माझं मग इस्टेट कोणाची आहे. ठीक, बरं तू काय केलं, खाल्लंच ना पदार्थ, मग ह्याच एवढं काय त्याग करायचा. ही गुरु शिष्यच ना. आता गुरु कसले शिष्य म्हणतो बाबा किती पैसे द्यायचे, आपलं उगाच चालायचं, चलत की नाम गाडी चलन जाऊ. कशाचे गुरु के शिष्य आले काय, गुरु शिष्य महिना होती जाणून ते गुरु शिष्यच ना. नको बोलायचं, दिशा दाखवले हे असे जे असते ते अधिकारी असतात, तेव्हा ते ब्रह्मानंद राहतं, तेव्हा ते जन्मवर नाही त्यांना कळतं. चला, दुःख की निवृत्ती लौकिक उपाय ते होवे नाही. हा म्हणून काही करा तुम्ही, लौकिक उपायाने दुःखाची निवृत्ती होत नाही. लौकिक उपाय कोणते कोणते त्याला मागे तरी दुःखाची निवृत्ती उपाय त्याने होते का नाही होत. हा आमचा सुधाकर डॉक्टर मुंबईला गेला, 2-4 लाख खर्च केला, ज्याला करो बोलता येते का नाही. हा रोग जात नसतो, भगवंताच्या नावानेच रोग जातो. भगवंताच्या नाही तर मंत्रतंत्र रोग जात नाहीत काय. पण ते मंत्रतंत्र तपस्वी असले तर त्या मंत्रात शक्ती राहते. मंत्र पाठ असलं नसतं काही. मंत्रामध्ये ती देवता प्रगट होण्याकरता ह्याचं तप झालं पाहिजे, तेव्हा त्या मंत्रामध्ये शक्ती येते. नाहीतर नाही. त्याने रामकृष्ण म्हणल्याबरोबर भगवंताने उडी टाकावी. आम्ही रामकृष्ण हरी म्हणल्यावर उभी ठेवून लांब जाऊन झोपावं भगवंतानं. काय तसं नाही. विषय काय चालू, काहीतरी वेळेसारखं बोलतो का. अधिकारी प्रकरण चाललंय, उत्तम अधिकारी कसाही चाललंय. काहे ते जो उपाय करे हे तिनके भी सारे दुःख निवृत्त होवे नाही. जे काय तुम्ही उपाय करतात दुःख निवृत्त करतात, त्याच्याकडून सगळे दुःख निवृत्त होत नाही. ठीक आहे, औषध विंचूक असलं तर, देणारा बी दयाळू असला तर त्याच्याकडून त्याचा उपाय होतो. हे धंदेवाईकडून होत नसतं. तुम्ही मर के काही कर, पैशाची गरज, खरा इमानी असतं दयाळू आणि औषध जर खरं असेल तर त्या रोगावरचं त्याला करतं. आता सुद्धा आमच्या गुरुने सांगितलं होतं, वैद्य किंवा डॉक्टर रोग्याला बोलून रोगाला बोलावं, तो खरं डॉक्टर. काय कोणाला बोलते ते कळतं का यांचे हे तरी. पुस्तक बघायचं मग त्याच्याकडून हे द्यायचं. काय काय होतं रे ना. रोगाला बोलणारा डॉक्टर तो खरा, रोग्याला नाही विचारायचं.
आणि त्याच्यापेक्षा एक डॉक्टर त्यांची समाज आहे मसा जोगला विनायक बाबा म्हणून. रोगी घरी त्याचा कपडा न्यायला तिथून त्यांनी औषध द्यावं वास घेतल्याबरोबर. रोगी घरी त्या रोगाचा कपडा न्यायचा घरच्या लोकांनी, बाबून त्याचा वास घ्यायचा आणि त्यावेळी त्याला औषध द्यायचं. त्याने गुण आलाच पाहिजे. आणि जर दुसरी त्यात आयुष्य संपलं ते म्हणे रोग आता औषध नाही माझ्याकडे, समजा ह्यांचं आयुष्य संपलं, त्याच नाव वैद्य. किती लोक आहेत रे. तसे माझे गुरु होते. हे जसे वैद्य तसे माझे गुरु होते. बैठल्यावर तर कळायचं हे काय करतोय म्हणून. नुसतं बैठल्यावर म्हणत उठ पुन्हा सांगतो जा मी बोलून तवली समजायचं आपण त्यांच्या पोचून देत नाही. नाही तसं मला मात्र आबांच्या कृपेने पटकन स्वीकारलं. विचारसागर ऐकलं का म्हणजे हो कोणाकडून आबाकडून. मग तुला सांगतो प्रभाकर म्हणले. नाही तर 3-3 वर्ष नाही गुरुजींनी जवळ केलं लोकांना. तसं ज्ञान कसून घेतल्याशिवाय सांगून लागतं. पण आम्ही जे ज्ञान सांगतो आमची चिंता न करता झाडाला बोलण्यापेक्षा तुम्हाला बोलतो. झाडा पाहिजे तर झाला नाही तर तुमचा अधिकार तुम्ही, पण आम्हाला आमचं चिंतन होतं. तुम्ही अधिकारी नाही तर अधिकारी एकच संतांच्या पायी हा माझा सर्व भावदास ते अधिकारी. कायाने वाचने मनाने. निवृत्त हुए भी फेरी होवे हे. जरी एखाद्या औषधाने गुण आला तर तो रोग पुन्हा होतो. डोकं दुखायचं औषध घेतलं गोळी घेतली 2 दिवस डोकं राहिलं पुन्हा डोक्याला सुरुवात केलं. असं सगळं सांगू का याच्यापेक्षा गुरुजींनी सांगावं. गुरुंचं माणूस काही प्रसंग नाही औषध घेतो, काही प्रसंग नाही विषय दोष आहे म्हणून विषयाचा त्याग करतो, पण तो पूर्ण विषयात पडतो. मग दुःख होईल व सुख होईल. आहे का नाही. भाऊला माझं मला तंबाखू लावायचं. भाऊला मी 1/2 किलो 1/4 किलो त्याची मिस्त्री करायची. आणि एकदा तंबाखू फेकली पुन्हा नाही त्याच्यात. भाऊने खूप जिम म्हणून ते करत होते. भाऊ तोंडावर नाही आता झालंय घरचं करायचं नाही. मग 3-4 वर्ष मिस्त्री लावायचो मी तंबाखूची. आमचे मोहिते मारून चालली का बाबा बासरी सुरुवात केली का बासरी तर देतो तुला थांब. थोडं थांब पोते झालं थांब देते जा. तर विषय असा आहे म्हणून उत्तम अधिकारी वेगळा आहे. पण ऐका त्याच्यातून आपली तपासणी करा आपण कुठं आहे ते. नाहीतर गुरुजींचं एक वाक्य ऐकत गुरुजींचं लोणचे गोळी झिपरेला आणि टाकाचा पाणी महाराजाला. होय रे हे काय शिष्य आहेस का तू. असे मजा आहे रे. ती गुरुची भाषा म्हणजे एक गाव 2 टुकड़े पुन्हा शिल्लक नाही काही. और आणि जितने काल शरीर है तब पर्यंत दुख की निवृत्ती संभवे भी नहीं. बस शेवटचे एक मार्क पुन्हा त्याच्यावर बोलू नका. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत दुःख नाही होतच नाही. चला काहे ते कारण जो शरीर है तो सारे पुण्य और पाप से होवे है. का जे शरीर ते पाप पुण्याचं शरीर आहे. मग कोणाचं पाप जास्त आहे कोणाचं पुण्य जास्त आहे कोणाचं पाप पुण्य बरोबर आहे. अगं रोग काय रोग आवडे दळे तरी दळे तरी भोगीचे गोळे अद्रष्ट वस्तू करू. रोगाला रोग आवडतो का. दळले तरी माणसाला दळले तरी आवडतं का नाही. पण केलेलं कर्म भोगावं असं लागतं. म्हणून जो पण शरीर आहे तो पण दुःखच आहे. करा काय करतो त्याला एकच उपाय. देहाचा द्रष्टा मी आहे तर दुःखच नाही चल जावं. वर्तमान काला दुःख नाही त्याला. जो ज्या वस्तूला जाणतो तो त्या वस्तूवरून वेगळा आहे. म्हणजे देहाला अंतकरणात जाणतो अंतकरण सुख दुःख त्याच्या ठिकाणी मानले तर आहेत नाही तर आहे का आहे का नाही मुक्त निश्चय आहे का पण. गरिबी नाही श्रीमंती नाही ब्राह्मण नाही क्षत्रिय नाही स्त्री नाही पुरुष नाही काही नाही सगळं ह्याला म्हणायचं आहे. आणि ह्याच्यावरून तू वेगळा म्हणल्यावर
वेगळं आहे का नाही? म्हणून वेगळं आहे का नाही? मग हा जर निश्चय झाला तर काय गरज आहे? पण हे कळत नाही म्हणून माणसं उगं ह्याच्यात तरी बघ, त्याच्यात तरी बघ, त्याच्यात तरी बघ. काही नाही, सुख नाही कुठे आली आहे संसार, कुठेच नाही सुख आहे. एक सुख दोन ठिकाणी आहे. एक तुझं स्वरूप सुख स्वरूप आहे, दुसरं सुख संतांच्या पाहिजे सुख हे ठिकाणी रूप आहे संत, आणि तिसरं सुख रूप व्हायचं दुधाकडून सांग माझ्या पांडुरंग. एकच सुखाच्या ठिकाणी, बाकी कुठं सुखाच्या ठिकाणी. सुख हे ठिकाणी बहु पाहिजे संतांच्या, म्हणून केला वास नाही ना ते ठाई. संतांच्या ठिकाणी गेलो तिथं राहायचं, न करू हाला चालू देवारील चिंता. एकदा संतांच्या ठिकाणी गेला पुन्हा हाला चाल करायचं नाही. माझा उद्धार होईल का नाही, मला कळेल का नाही, मी मुक्त होईल का नाही. आज तिथे गेलास ना सगळं त्याला, आता तू काय काय करतो चिंता. पण तसं नाही, अनाधिकारी म्हणून सोडून द्यायचं. पण साधू मोठे भाविक असतात विचारायचा, चला तुम्ही मोठे शाळे, तुम्ही मोठे शाळे. मग काय म्हणा, आता खरं बोलवायला शिकत नसतं. ज्याची कर्म उपासना चांगली झाली, ज्याचं गुरुचं आणि शिष्याचं एकांतकरण झालं, तिथं ते खरे बोलतात. कारण त्या बोलण्याचा अभिप्राय, त्या बोलण्याचं तात्पर्य कळलं ती माणूस विचार करेल. नुसतं आम्ही शब्द बोलून त्याचा अन्य अर्थ केलं समजते अनाधिकारी म्हणून. आम्ही म्हणजे ज्ञानोबा कोवर आहे, मी नाही, मी एक गुरूंचाच आहे, बाकीचं सेवक आहे. मनुष्य शरीर तो मिश्रित कर्म का फल प्रसिद्ध है. हाँ, कॅन्सर, साखर, बीपी, काय सांगू रोगच. एकच सांगतो कोराज, शरीर रोगाचे भांडार मोज. आता शरीर रोगाचे जो पण शरीर तो पण रोग राहणारच झाला. कारण ते कुठे जा, घर सोडून त्या बाकी राहणार नाही. रोगाचे भांडार म्हणले महाराज. स्थूल द्यायचे रोग कळले, पण सूक्ष्म द्यायचे रोग कोणते हो? स्थूल द्यायचे रोग कळले, रगतपिती, निळगूद, काय असं हाडीताप असं कळले ह्याचे. पण सूक्ष्म द्यायचे ताप कोणते, रोग कोणते? चिंता. हा बस, चिंता नावचा रोग सगळ्या आलाय. चिंतेशी घटे चतुराई, दुःख घसे शरीर, पाप से घटे लक्ष्मी. दुकान शरीर नाही होतं. चिंतेने चतुरपणा किती शान असू द्या, चिंता नव्हतं रोग चतुरपणा त्याची बुद्धी काम करत नाही. चिंतेने सगळं सत्व खाऊन घेतलं बुद्धीचं. म्हणून सूक्ष्म देहाचा रोग कोणता? चिंता. मग आमचे माऊली काय म्हणतात, मग हरिमुखी गाता हारपली त्या नाही मागवता. तुम्ही काय करता? ते पुढारी असेत, ते खूप चांगले आहेत, ते व्हायला गेलं. वर्णवाचे थोडे एका विठ्ठलाचे कीर्ती मानवची करूच नाही. एक भगवंताचं वर्णन करायचं कुमार होता. उदंड ते झाली जन्म कित्येक झाली राव रंग. अरे कशाला करतो कुणाचं? यांच्याकडे पाहायला मिळतं, गुरुजीकडे आबाकडे हे असं म्हणून पाहायला होतं. ते लई आम्ही आनंद भोगला. आम्ही महापाचो म्हणून महागर आलो. त्या आनंदाला जोडच नाही. आबाच सांगू का, एखादा सावकार कोणी आला का नाही, हे डुकरासारखं गोगू खाल्लं वच 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 हिरोगार दात झालं, आवाज कशाला माझं पण हो होतो. अशाच भाषा बोलायची. लई शाना झाला असं म्हणले, उठ ह्याच भाषेत. ते लई त्यांची मजा होती. गुरुजी पुढे ते उभा राहायची टप्परच नव्हते कोणाची. तेव्हा ते उद्धार होतो अशाकडून. आम्ही लाख 25 तरी कशाचा उद्धार होतो आमच्याकडून? तुमच्या भावने तुमचा उद्धार होईल. चला. देव शरीर भी मिश्रित कर्म का ही फल है. अरे ही तर जाऊ दे, देव शरीराचं मिश्रित कर्म सांगू का? देवाचे भांडणं कशा करता? देवाचे भांडणं कशा करता? बायका करता. हा तुमच्या भांडण काय? आपण मिळले लिहून जरा तिथले मुंबई पुण्य करून तिथे गेले, 100 जन्म पुण्य करून स्वर्गाला गेले, तिथं भांडणं विषया करता. तसं नाही. मनुष्य देव शरीर सुद्धा म्हणून ही विचार सागर आहे.
कर्म साधन नहीं है। चलो, जो केवल पुण्य का फल देव शरीर होवे तो अपने से अधिक अन्य देव की विभूति देखी के जो देवन को ताप होवे है सो नहीं हुआ हो चाहिए। तिथं श्रेष्ठ पद आहे ना। इंद्राला वैकुंठ मोठं होतं, वैकुंठाला कैलास मोठं होतं, कैलासाला अमरपुरी मोठं, हे सगळं एकूण एक श्रेष्ठ श्रेष्ठ म्हणजे कनिष्ठ. पण हे तर माझ्या गुरुजीची आठवण झाली, जिथं स्वरूप कळलं तिथं श्रेष्ठ कनिष्ठता नाही. जिथं स्वरूप कळलं मी ब्रह्म आहे असं ज्याला कळलं तिथं श्रेष्ठ कनिष्ठ नाही. एक मोठा एक लहान तिथं नाही. कहा को कहूँ मैं छोटा बड़ा सब हार में हो ये भरा. हे त्याची साधनची नजर. मग स्वर्गाला गेलं तरी त्याच्यापेक्षा सांगूच का, दुसरा अर्थ करू नका. ज्ञानोबराची वही सांगतो. काय रे सांगायला लाज वाटत पण सांगतो. ज्ञानोबराची वही तिथं जाणार उष्टा पात्रावर चाललेत. कळलं तर लय शान आहेत काय. यज्ञ करणाऱ्याची ही बोंब शास्त्राने ही किंमत दिली. उष्टा पात्रावर चालले कसं ते. तुम्ही ज्ञानेश्वर असता रे, पण काय वेश्याभोगी कवडा व्हायचं, मग दारुण चिपता यायचे. त्याच्या दीक्षित लाजरवान काय होऊन, अरे दीक्षित म्हणजे यज्ञ करणारे यांचं थोडपण काय हो लाजरवान आहे. त्यांचं वर्णन करणं लाजरवान आहे. हो उष्ट्या पात्रावर जाते. कळतंय का हे बोलणं. ज्ञान उभं राहायचंय कोणाला, जे यज्ञ करते त्यांना. म्हणून अध्यात्म अधिकाराचं आहे. म्हणून आम्ही जी सांगत नाही त्याचे एखाद्या वेळा समज वेगळा होतो. म्हणून आपलं वाचा ज्ञानेश्वराचा जप करा हे करा म्हणावं लागतं. चला. सर्व देवन में प्रधान जो इंद्र ताकू भी अनेक दैत्य दानव के भयजन्य दुःख शास्त्र में कहा है. 33 कोटी देवाचा राजाला इंद्राला युद्ध करावं लागतं राक्षसा बरोबर. आणखी नाही काय. चला नको सांगायला. जो देव शरीर केवल पुण्य का ही फल होवे तो देवन को दुःख नहीं हुआ चाहिए. जर केवळ पुण्याचं तर ते दुःख न व्हायला पाहिजे, पण ते तर दुःखच आहे. नको वैकुंठीचा वास आहे तर सुख नाश. तेव्हा तुका बरं इंद्रपद ते भवरोग. इंद्रपद नाही ते भवरोग आहे. कसं करायचं हे कळलं म्हणजे माणसाला वाटतं रे तसं नाही. याते देव शरीर भी पुण्य पाप दोनों का फल है. म्हणून देव शरीर कुठलं असेल तिथं पुण्य पापाचं फलच आहे. शरीर हे पुण्य पापाचं फल आहे. और जो श्रुति में कहा है देवता पाप रहित है ताका यह अभिप्राय है कर्म का अधिकार केवल मनुष्य शरीर में है औरों में नहीं. याते देव शरीर में किया जो शुभ अथवा अशुभ तिनका फल देवन को होवे नहीं. इथं गुरुजीने सांगावं. गुरुजीने सांगावं इथं पुण्याचा भोग देव लोकाला आहे, पापाचा भोग पशुपशुधिकाला आहे. आणि हा नरदेह कर्मभूमी आहे. ही तर तुम्ही देव म्हणलं तर देव होतात, स्वर्गात जायचं म्हणलं तर स्वर्ग होतात, माणसाचा जन्म घ्यायचं तर माणूस होतात. असं हे ठिकाण आहे. म्हणून इथं कर्मभूमी आहे. इथं तुम्ही जे कराल ते त्या लोकांकडे जातात. पण देव लोक तिथं केवळ पुण्याचा भोग आहे. म्हणून तिथं पाप पुण्याचा काही विषय नाही. आणि पाप पुण्य जरी वाटत असलं तरी त्याला काही संबंध नाही. कारण जो पण पुण्य आहे तो पण सगळं आहे. चला. और देव शरीर से पूर्व शरीर में किया जो शुभ और अशुभ तिनका फल तो देव शरीर में भी होवे है ना. कारण नरदेहात केलेलं चांगलं वाईट ती देव लोकांना भावाच लागतं. इंद्र पडलं बघू चंद्र झाला काळा, नार चुकला चाळा भस्माचा, मोहनीच्या संगे भस्म सुर मेला, वाळी पुराण गेला रामबाणी. काय तुका म्हणे थोडं मोठं ते या गती किमरता तुझा पाड किती रे. याची मोठे मोठ्याची किंमत तुझं काय रे. हा 18 उंटाची मालकाच्या कुंभकर्णाने हरवली त्याची नरणी वारकाची अशी उम ही.
विनोद नाही, आपण कुठे आहे ते बघायचं. उत्तम जिज्ञास आहे का, मध्यम जिज्ञास आहे का, कनिष्ठ जिज्ञास आहे. बस आता उद्या आलतो ते 2 ओळी. एक ओळ. इस रीति से देव शरीर मिश्रित कर्म का फल अशा रीतीने देव शरीर सुद्धा मिश्र कर्माचं फळ आहे, पापाचं आहे आणि पुण्याचं बी. एवढंच, तुमच्यापेक्षा पुण्य जास्त. एवढंच. गरीबाचे अंगावर कपडा आहेत आणि पैशावाल्याच्या अंगावर कपडा आहे. याचा 10 रुपयाचा आणि त्याचा 50 रुपयाचा, पण कपडाचा आहे. याचा कपडा फाटेल आणि याचा कपडा फाटेल. तसं देव शरीर बी संपवणार आहे आणि हे संपवणार, आणि हे सगळं आज मिळून खोट आहे त्यांच्या. हो, जर ते काय होईल सर्व संसार बस ना समजा. म्हणून नर द्यायचं माणसं हानी करायला लागली. काय म्हणतं बघून काय येतो म्हणतो. असं आहे तो, असा ऐकलं कळत असतो. नसल्यापेक्षा